दररोजचा तोच तोच नाश्ता करून कंटाळा येतो. आठवड्यातून एकदा तरी असा ढोकळा खायची इच्छा होती. मग आता हा ढोकळा अगदी 15 मिनिटामध्ये तुम्ही घरी बनवू शकता. त्यासाठी मी तुम्हाला इथे मेजरमेंट साहित्य एवढे परफेक्ट देणार आहे की त्यानुसार जर तुम्ही हा ढोकळा बनवला तर न चुकता अगदी 15 मिनिटामध्ये परफेक्ट असा ढोकळा बनवून तयार करू शकता. बरोबरच इथे दाटसर अशी मी इथे ग्रीन चटणीची रेसिपीसुद्धा तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये. आज आपल्या किचनमध्ये ढोकळ्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. त्यासाठी मी इथे बेसन 2.5 कप घेतला आहे. तर इथे तुम्ही ना कप असो किंवा वाटी मेजरमेंट साहित्यासाठी एक फिक्स करून ठेवा. मी इथे कपाने 2.5 कप एवढे बेसन घेतलेले आहे. बरोबरच मी इथे पोहे खायच्या चमच्याने 2.5 चमचा एवढी साखर घेतली आहे. बाकीचे साहित्य मी पोह्याच्या चमच्यानेच व्यवस्थित घेणार आहे. 1 चमचा इथे सायट्रिक ॲसिड घेतलेले आहे. बरोबरच इथे मी फूड कलर येलो कलर घेतलेला आहे अर्धा चमचापेक्षा कमी आणि 1 चमचा एवढा सोडा, अर्धा चमचा मीठ घेतलेले आहे. बरोबरच 2 चमचे इथे तेल घेतलेले आहे. आता तडक्यासाठी काय काय लागणार ते मी तुम्हाला इथे सांगत आहे. त्यासाठी मोहरी लागणार आहे आपल्याला 1 चमचा, बरोबर 10-12 कढीपत्त्याचे पानं, उभे चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर लागणार आहे. ही फक्त आपल्याला तडक्यासाठी लागणार आहे. आता इथं हळदीचा वापर करायचा नाही, त्यामुळे इथं येलो फूड कलर वापरणार आहोत. बरोबरच इथे सायट्रिक ॲसिड तुमच्याकडे नसेल तर अख्ख्या लिंबाचा पूर्ण रस काढून घ्या. आता इथे मोठे पसरट असे भांडे घ्यायचे, त्याच्यामध्ये बेसन टाकायचे. सुरुवातीला 1 कप एवढेच पाणी घालायचे आणि छान असं एकसारखे प्रमाणे व्यवस्थित त्याला हलवायचे. आता सुरुवातीला तुम्ही इथे सगळे साहित्य टाकून मिक्स केले तरी चालेल, पण कसं बेसनमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून सुरुवातीला आधी व्यवस्थित बेसन मिक्स करून घेऊया. आता अर्धा कप आणखी मी इथे पाणी टाकून घेतलेले आहे आणि छान असं याचं बॅटर हलवून हलवून मिक्स करून घेत आहे. हलवताना एकसारख्या प्रमाणातच त्याला हलवायचं आहे, म्हणजे कसं व्यवस्थित छान फुललं जातं. आणखी अर्धा कप एवढे मला इथे पाणी लागलेले आहे. छान असं ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साधारण 2.5 कप बेसनसाठी मला इथे 2 कप एवढे पाणी लागले होते, पण तुम्हाला कमी जास्त लागू शकते. आता चला तर इथे साखर टाकताना पोहे खायच्या चमच्याने सुरुवातीला 1 चमचा, नंतर आणखी 1 चमचा आणि नंतर अर्धा चमचा, म्हणजे थोडक्यात मी इथे तुम्हाला 2.5 चमचा एवढी साखर टाकलेली आहे. आता बरोबरच आपल्याला याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकायचे आहे. तर सायट्रिक ॲसिड टाकताना सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते की फक्त आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे. जर तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही काय करचाल, त्या जागी पूर्ण एका लिंबाचा रस आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मीठ टाकायचे आहे. तर अर्धा चमचा एवढे मीठ आपल्या ढोकल्यासाठी पुरेसे होते. आता आपल्याला हळदीचा वापर करायचा नाही, कारण हळद, सोडा आणि लिंबसत्व एक झाले ना त्याचा कलर ना असा लाल लाल होतो, त्यामुळे आपला ढोकळा चांगला दिसणार नाही. त्यामुळे येलो कलरचा फूड कलर वापरायचा आहे. बरोबरच छान आता ह्याच्यामध्ये सगळं टाकून झाल्यानंतर एकसारखे आपल्याला ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना साधारण आपल्याला 5 मिनटं तरी एकसारखे प्रमाणे छान असं मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता बॅटर किती सुंदर असं छान असं फुलायला सुरू झालेलं आहे. आता इथे तुम्हाला चमच्याने नसेल करायच्या, हाताने करायचे असेल तरीसुद्धा छान असं चालेल. हाताने सुद्धा खूप छान मिक्स होते. आता ह्याला व्यवस्थित एकसारखेपणाने साधारण 5 मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचे. अगदी 5 मिनटं छान असं ह्याला फेटत राहिलं ना, अगदी परफेक्ट असं ढोकल्याचं बॅटर व्यवस्थित मिक्स होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, साखर आणि सायट्रिक ॲसिड आहे ती छान आपल्या बेसनमध्ये मेल्ट होण्यासाठी अगदी 5 मिनटासाठी आपल्याला याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया. ती काय तर गॅस चालू करायचा, गॅसवरती कढईत पाणी गरम करायला ठेवायचं. आता कोणता पॅन घेणार आहे त्याच्यावर तुम्ही त्यात पाणी गरम करायला ठेवा. पाण्याची छान वाफ यायला लागली की एखादा ट्रे असो किंवा ताट पसरट घ्या, त्याला तेलाने ग्रेस करून गरम करायला ठेवा. तोपर्यंत आपलं बॅटरसुद्धा रेस्ट झालेलं आहे. साखर तुम्ही पाहू शकता मेल्ट झालेली वरून दिसत आहे. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. 2 चमचे एवढे तेल टाकायचं आहे. तेल कोणतेही टाकू शकता, फक्त त्याला फ्लेवर नसावा, त्याचा वास येत नसावा असं तेल घ्या. तेल टाकल्यानंतर इथे चमचा नाही तर हाताने छान मिक्स करायचं आहे. हाताने फेटला तुम्ही, इथे हाताने जेवढी जास्त फेटचाल ना तेवढी ना आपल्या ढोकळ्याला जाळी छान अशी पडते. त्यासाठी ही प्रोसेस तुम्ही हाताने केली तरी चालेल. नसेल आवडत तर तुम्ही वापरू शकता, पण हाताने करणं ही परफेक्ट आहे. तुम्ही पाहू शकता बॅटर छान तयार झालेला आहे. तर आता ही व्यवस्थित झालेल्या बॅटरमध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे. तर हलवाई सोडा कसा घालतात अगदी तसा घालणार आहे, त्यामुळे बॅटर छान आपलं फुलून येणार आहे. हातावर घ्यायचा, असा टाकायचा आणि एकसारखं छान असं हलवत राहायचं. तुम्ही पाहू शकता जेवढं जास्त आपण हलवत आहे तेवढे हे बेसन छान असं फुलून वरती येत आहे. अगदी परफेक्ट असं तुम्हाला जसं मी इथे दाखवत आहे छान असं तुम्ही पाहू शकता. अगदी ती बाऊल छान असा टाच भरला आहे, एवढे इथे बेसन आपले परफेक्ट असं फुलून तयार
तयार झालेला आहे. चला इकडे ग्रेस केलेल्या ताटामध्ये बेसन वतून घेऊया. वतताना थोडं माझं आत गेलं ताट, पण मी पूर्ण बेसन टाकल्यानंतर त्याला सरळ करणार आहे. छान इथे बेसन टाकले आहे. आता त्याला सरळ करून घेऊया. सरळ केल्यानंतर आपल्याला कुठूनही हवा जाता कामा नये असं आपल्याला त्याला झाकण ठेवायचं आहे. जसं की मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. मी इथे वाफ जाऊ नये म्हणून एका साईडला कणिक लावली होती आणि त्याच्यावरती झाकण ठेवून अगदी आपल्याला याला 15 मिनिटासाठी परफेक्ट असं 15 मिनिटात ढोकळा परफेक्ट बनवून तयार होतो. टाईम लावा आणि मीडियम गॅसवरती 15 मिनिट तुम्ही ह्याला सेट करायला ठेवा. आता याला मधून चेक करायची गरज नाही आहे, कारण तसे केले तर वाफ निघून जाईल आणि ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही. तरी मी इथे तुम्हाला दाखवते की कसं छान असा आपला इथे ढोकळा फुलून वरती येत आहे. त्यासाठी मी तुम्हाला खास करून हे झाकण ठेवलं आहे की तुम्हाला दिसला पाहिजे की फुलताना तो कसा फुलतो. त्यासाठी मी असं झाकणाचा वापर केला होता. अगदी परफेक्ट असा छान फुलायला सुरू झालेला आहे, जसं मी अगदी तुम्हाला इथे दाखवत आहे तसा. ती सुरुवातीच्या 5 ते 10 मिनिटामध्ये ढोकळा छान फुलाय सुरू होतो, पण पटकन त्याचं झाकण काढू नका, नाहीतर ढोकळा फुगणार नाही, जाळी पडणार नाही. 15 मिनिटं छान बेक होऊ द्या. बेक होत आहे तोपर्यंत आपण इकडे तडका बनवून घेऊया. तडक्या पॅनमध्ये 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी घालू. मोहरी छान फुलली की कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालू. पाणी टाकताना थोडं साईडला घ्या, नंतर अंगावरती उडेल. पाऊण ग्लास एवढं पाणी घालायचं आहे. नंतर 2 चमचे एवढी साखर घालायची आहे. साखर घातल्यानंतर छान व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे आणि उकळी यायचा वेट करायचा आहे. उकळी आल्यानंतर काय होतं, साखर व्यवस्थित त्यामध्ये मेल्ट होती. आणि हो, याच्यामध्ये कोथिंबीर लगेच घालायची नाही आहे, नाहीतर कोथिंबीर काळी पडती. त्यासाठी आपल्याला थांबायचं आहे. सुरुवातीला 1 मिनिट छान उकळू द्या. उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. छान व्यवस्थित हलवायची. आता हा तडका तयार आहे. आता ह्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवूया. इकडे 15 मिनिटं झालेले आहे. ढोकळा छान फुलला आहे. एवढा फुलला आहे की वरच्या ताटाला सुद्धा लागलेला आहे. आता काय करायचं आहे, तर ढोकळा चेक करायचा आहे की आतपर्यंत छान असा बेक झालेला आहे की नाही. तुम्ही पाहू शकता छान असा बेक झालेला आहे, त्यामुळे पूर्ण क्लीन असा येत आहे. आता काय करायचं की ढोकळ्याला थंड होण्यासाठी आपल्याला त्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. थंड होण्यासाठी साधारण 5 ते 7 मिनिट लागतात. थंड झाल्याशिवाय कुठलीही प्रोसेस करायची नाही. थंड होण्याचा वेट करा. आता इथे थंड झाला आहे. आपला इथे तडका सुद्धा कोमट झाला आहे. कोमट झाल्यानंतरच तडका या ढोकळ्यावरती टाकून या. गरम असताना टाकू नका आणि ढोकळा सुद्धा गरम असताना कोणतीही प्रोसेस तुम्ही करू नका. आता छान व्यवस्थित आपला तडका छान ह्याच्यावर टाकून घ्यायचा आहे. जेवढे तुम्ही तडक्याचं पाणी याच्यावरती टाकता साखरेचं, तेवढा ढोकळ्याला फ्लेवर छान येतो. त्यासाठी इथे भरभरून सगळे घाला आणि छान असा ढोकळा बनवून तयार होतो. आता याच्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. दिसायला किती सुंदर दिसत आहे. खायला सुद्धा तेवढाच टेस्टी सुद्धा झालाय बरं का. आता याला कट करायचं आहे. कट करताना कधीही लक्षात राहू द्या, ढोकळा गरम असताना कट करायला गेला तर ती गरममध्ये तुटतो. त्यामुळे थंड झाल्यानंतरच त्याला कट करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यावर तडका घालतो ना, तर तडका सुद्धा गरम नसावा. त्यामुळे काय होतं की आपला ढोकळा गरम असला आणि तडका गरम असला तर दोन्हीला पाणी सुटते. त्यामुळे ढोकळ्याची टेस्ट बदलते. त्यासाठी तडका सुद्धा कोमट असायला हवा. आता एक मी पीस इथे तुम्हाला काढून दाखवते. छान अशी जाळी पडलेली आहे. एकदम लुसलुशीत असा झालेला आहे. आता ही ढोकळा एकदम परफेक्ट असा बनवून तयार आहे. हा ढोकळा तुम्हाला कसा वाटला? अगदी परफेक्ट सामानामध्ये परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे. मेजरमेंट अगदी परफेक्ट होतं, त्यामुळे ढोकळासुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार आहे. आता त्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया. चटणी बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक मिक्सर जार घ्यायचा आहे. मिक्सर जारमध्ये 2-3 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. आता तुमच्याकडे अद्रक असेल तर 1 इंच अद्रक घाला. माझ्याकडे नव्हतं. 1 हिरवी मिरची घालायची. थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहेत आपल्याला. बरोबरच कोथिंबीर घालायची आहे. आणि जो ढोकळा आहे ना, त्याच्या साईडचा भाग आहे ना, तो काढायचा आणि तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. ढोकल्यामुळे ना या चटणीला टेस्ट खूप छान येते आणि परफेक्ट असा दाटसर चटणी बनवून तयार होती. आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ, साधारण अर्धा चमचा एवढे मीठ घालायचे आहे आणि थोडेसे पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून छान अशी याची बारीक पेस्ट होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता मिक्सरला फिरवल्यानंतर परफेक्ट अशी ढोकळ्याची चटणी आपली इथे बनवून तयार झालेली आहे ना, अगदी परफेक्ट अशी. आता ढोकळा छान असा घ्यायचा आणि बरोबर चटणी, दोन्हीची कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट लागते. आणि ढोकळा एकदम जाळीदार असा असेल आणि चटणी अशी दाटसर असेल तर खायला किती मजा येते. आता तुम्हाला हे ढोकळा कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.